नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर कोपरखेडा साजेश. आपण पोहोचलोय आपली कोपरखेड्याची गावदेवी माता रांजणदेवी माता. आज आहे गावदेवी मातेची पावसाळी साथ. तर आम्ही आता पोहोचलो मंदिरात आणि मी तुम्हाला दाखवतो आमची या गावदेवी मातेची साथ कशी या प्रकारे साजरी केली जाते. गावातील सर्व महिला मंडळ आता काणेला नैवेद्य दाखवत आहेत पिठीचा आणि तिथे रांजणदेवी मातेचं दर्शन सुरू आहे. बघू शकता आमची पावसाळी साथ असते ना मामा आपली. आणि मंडळी आपल्या रांजणदेवी मातेच्या साथेनिमित्त इथे सान भरलेली आहे आणि आता आई नैवेद्य दाखवत आहे गावदेवीला. आणि आपल्या गावातील कोपरखेडा गावातील सर्व महिला मंडळ आपली ही पावसाळी साथ असते रांजणदेवी मातेची. वर्षातून 2 साथ असतात. तर ही पावसाळी साथ आहे. तर सर्व पिठीचं नैवेद्य घेऊन आलेले आहेत आईच्या दर्शनाला आणि आईला पूर्ण पिठीचं नैवेद्य गोड नैवेद्य दिलं जातं वर्षातून 2दा. आणि आपल्या रांजणदेवी आईसाठी मस्तपैकी आईने आई काय काय नैवेद्य ना आपल्या अनारस पुरणपोळी खीर आहे करंजी आहे मोदक पण आहेत ना आणि लाडू कशाचे आपले पिठीचे लाडू का. आणि मंडळी आता आपल्या समोर आहेत रांजणदेवी मातेचे मंदिराचे पुजारी मेन आपले भरत मामा म्हात्रे. तर मामा आपली पावसाळी साथ आहे ना. पावसाळी साथ आहे. जवळ जरा माईक जवळ जरा. या पावसाळ्या साथीला भंडारा म्हणजे जेवण हा आम्ही संध्याकाळी आता स्वयंपाकी चालू केलेत. आता संध्याकाळी तो जेवण होणार आहे आणि देवीचा महत्वाचा नैवेद्य जो वार्षिक आम्हाला जो काढावा लागतो तो आता समोर आपल्या आहे. तो आपण बघू शकता. जगा मंडळी आईचा रांजणदेवी मातेचा नैवेद्य काढलेला आहे. तर आपल्या गावातील सर्व महिला मंडळ पण आईच्या दर्शनाला आता पिठीचं नैवेद्य दाखवतात आणि परंतु हा नैवेद्य महत्वाचा वार्षिक असं आहे. तर आपल्या रांजणदेवी मातेचे मामा वर्षातून मग आता 3 प्रोग्राम झाले ना या वर्षापासून. 2 साथी आणि 1 पालखी आपली गुढीपाडव्याची झाली. अजून एक प्रोग्राम मिरवणूक निघणारच प्रत्येक वर्षी. ह्या देवीच्या आशीर्वादाने ते सगळं घडत चाललंय. चांगली गोष्ट आहे की वर्षाचा पहिला दिवस गावात सर्व लोकांना देवदर्शन व्हावं या हेतूने आम्ही मिरवणूक काढलेली आहे आणि ही मिरवणूक अशीच चालावी अशी मी देवीला प्रार्थना करतो. आता आपल्या मामा हा प्रोग्राम सकाळपासून काय सुरुवात झाली आपल्या प्रोग्राम. पहिल्यांदा 6 वाजता अभिषेक देवीचा अभिषेक झालेला. अभिषेक झाला की थोड्या वेळानंतर ज्याला सान म्हणतो साधारण 8:30 ते 9 वाजेपर्यंत सान भरली. 10 वाजता 10 ते 10:30 वाजेपर्यंत सान संपली. आता ह्यानंतर भजना चालू आहेत. ती भजना बरेच म्हणजे खरं म्हणजे दिवसभर असतात परंतु आज या वर्षी आम्ही पूजा ठेवलेली आहे. ती पूजा 3 ते 4 या दरम्यान उरकेल. त्यानंतर देवीची आरती होईल. हरिपाठ व आरती होईल. मला रांजणदेवी माते की आई थोडी आपल्याला माहिती देईल रांजणदेवी बद्दल. आई आपली रांजणदेवीच्या बद्दल थोडीशी माहिती द्या आपल्या मंडळीला. रांजणदेवीचं आम्हाला पहिल्यापासून म्हणजे आम्हाला पहिल्यापासून सारा आहे. आम्ही साऱ्यापासून देवीची आम्ही सेवा करायला बसतो. असं प्रसाद काहीतरी साफसफाई आज मोकामीला प्रसाद वाटत. म्हणजे आई आपण ही साथ ठेवतो आईची वर्षातून 2दा. मग आईला जो मान दिला गोड नैवेद्य दिला आपण आई आपल्या गावाची रक्षा करेल. रक्षा करते बरोबर ना. आई आपली यावर नेहमी प्रसन्न राहील. नेहमी प्रसन्न राहते आणि राहील. आपला दादा काय करते. दादा काय मग प्रसाद वाटता तुम्ही आज. आपला पिठीचा प्रसाद ना आईचा मान मेन मानाचा प्रसाद आहे ना. आईची आवड आपली ही पिठी तांदूळ भाजून आपले आणि त्याच्यात गुळ मिक्स करून हे करतो ना आपण. हा प्रसाद आईला आणि पुरी बरोबर ना.
त्यातला असं पिठीचा प्रसाद आवडता. बरोबर. ही परंपरा आपली अशीच चालू राहील अशी चालू राहील. शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. बोला रांजणदेवी माते की